जाहले उदंड मोबाईल घरोघरी. मित्रांनो, मोबाईलच्या या सगळ्या खाजगी कंपन्या, मग त्याच्यामध्ये जिओ घ्या, एअरटेल घ्या, वोडाफोन, आयडिया, या सगळ्या मोठमोठ्या खाजगी कंपन्यांना स्पेक्ट्रम बहाल केला जातो आपल्या भारत सरकारकडून. आता मध्यंतरी पूर्वीच्या सरकारच्या वेळेस स्पेक्ट्रमचा घोटाळा झाला. 4,000 कोटी रुपयासाठी ए राजा नावाचे खासदार जेलमध्ये काही काळ शिक्षा होऊन आले वगैरे वगैरे. पण ते 4,000 कोटी रुपये पुन्हा भारत सरकारने वसूल केले किंवा कसे, हा प्रश्न सामान्यांच्या मनाला नेहमीच प्रश्नच राहणार आहे. आज या मोबाईलच्या कंपन्यांच्या विषयी बोलण्यासारखीच एक घटना माझ्या डोळ्यादेखत घडली आणि म्हणूनच नक्की काय प्रकार चालला आहे हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न. माझा एक मित्र, तो, त्याची मिसेस, एक छोटी मुलगी त्यांना 7 वर्षाची, आणि माझ्या मित्राचे आईवडील, असं हे कुटुंब. आता आईवडिलांचं वय 65च्या पुढचं, जवळपास 70ला आलेले दोघंही. मग स्मार्टफोन वापरता येत नाही म्हणून दोघांना 2 साधे फोन. कारण वृद्धापकाळात ते कुठेही जरी बाहेर गेले तरी मुलाची एक त्यांना अगदी स्ट्रिक्ट वॉर्निंग की बाबा, तुमचा मोबाईल तुमच्या हँडबॅगेत किंवा व्यवस्थित खिशात पडणार नाही अशा इनर पॉकेटमध्ये तुम्ही न्यायचाच, आणि आईला तुझ्या पर्समध्ये तुझा मोबाईल नेहमी सोबत असलाच पाहिजे. तुम्ही कुठेही जा, मी कामावर असतो, ही पण कामाला जाते, त्यामुळं तुम्हाला जर कुठं काही घडलं तर आम्हाला ताबडतोब कळलं पाहिजे, यासाठी ही व्यवस्था. अतिशय चांगली गोष्ट आहे की ज्यांचं पोटेन्शियल आहे, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्या लोकांनी घरातल्या प्रत्येकाकडं कमीत कमी एक मोबाईल नक्कीच आहे. आता ह्या गोष्टीला इलाज नाही आणि म्हणूनच या प्रायव्हेट कंपन्यांचं छानपैकी फावतं. कोरोनाच्या काळामध्ये हँडसेट आणि सिम हे सुद्धा मोफत किंवा अगदी 500 रुपयात हँडसेट आणि एक सिम मोफत, असा लोकांना मोबाईलचं वाटप केलं गेलं आणि मोबाईलच्या वापराची सवय लावली गेली. मग अगदी कनिष्ठ, किती का खालच्या पातळीचा माणूस, कमी उत्पन्न गटातला का असेना, रोज 200 रुपये जरी त्याचं इन्कम असेल तरी त्याच्याकडं छोटा मोबाईल दिसू लागला. तो मस्त मोबाईलवर गप्पा मारू लागला, कारण कॉलिंग फ्री ऑफ कॉस्ट, इंटरनेटची सुविधा सुरुवातीला त्यांनी दिली नाही त्या छोट्या मोबाईलवर. हे करता करता आज 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. सांगायचा किस्सा असा की माझ्या ह्या मित्राने आईवडिलांचे 2 मोबाईल आणि स्वतःचा आणि पत्नीचा मोबाईल असा एका कंपनीचा फॅमिली प्लॅन घेतला. फॅमिली प्लॅन सुरुवातीला त्यांनी सेम स्ट्रॅटेजी, सुरुवातीला छानपैकी आमिष दाखवायचं, स्वस्ताईचं गाजर दाखवायचं, आणि एकदा त्या व्यक्तींना सवय लागली, सफिशियंट तुमच्याकडं क्लायंट्स झाले की हळूच रेट वाढवायचं. असं करत त्याच्या बोलण्यात आलं, अरे 2 फोन तर माझे साधे आहेत आणि मला बिल ते येतं 1500 ते 1600 रुपये बिल यायला लागले. असं म्हटल्यावर मी त्याला म्हटलं, प्लॅन चेंज कर, म्हणून तो गेला होता. आता कशा पद्धतीने लोकांना लुटलं जातं हा किस्सा आता तुम्ही ऐका. त्यांनी विनंती केली की मला असे असे फॅमिली प्लॅनमधनं 2 साधे मोबाईल बाहेर काढायचे, त्यांना मला प्रीपेड करायचे यथावकाश, आणि माझा आणि पत्नीचा फक्त दोघांकडे स्मार्टफोन आहे, त्याला आम्ही फॅमिली प्लॅन ठेवणार आहोत.
त्या ज्या काही मुली अपॉइंट केलेल्या होत्या त्या खाजगी टेलिकॉम कंपनीने, मुद्दाम मी नाव वगळतो आहे कारण नाव घेण्याची गरज नाही आहे, सर्वांचा चेहरा थोडाफार फरक असेल, पण त्याच पद्धतीने लूट चालू आहे असंच म्हणावं लागेल. अर्थात सरकारच्या परवानगीने ही लूट चालू आहे. कारण BSNL आणि MTNL पूर्णपणे डबघाईला आलेल्या या भारतीय कंपन्या, आज त्यांचा मार्केटमध्ये हिस्सा किती टक्के आहे? 7.75% ओनली. म्हणजे 92.25% मार्केटचा हिस्सा या 3-4 कंपन्यांमध्ये विभागला गेला आहे. साधा सरळ अर्थ आहे, BSNLकडं गिराईक नाही आहेत, कारण सेवाच तशी प्रॉम्प्ट नाही आहे. नॅचरली प्रत्येक माणसाला चांगली सेवा पाहिजे. कित्येक लोकांचं आज घरातनं काम चालू आहे, फास्ट इंटरनेट पाहिजे. हे सगळं त्या प्रायव्हेट कंपन्या देऊ लागल्यात ना तुम्हाला. मग माणसं 100-200 रुपये जास्त द्यायला तयार झाली. या माझ्या मित्राची विनंती त्यांनी मान्य करतानाच जे 2 फोन बाहेर काढले फॅमिली प्लॅनमधनं, त्याला त्यांनी कंपल्शन केलं की तुम्हाला एक मेसेज येईल की ह्या 2 नंबरचा आता प्लॅन पोस्टपेडमध्ये 451 रुपये 28 दिवसाला या प्लॅनमध्ये तुम्हाला आधी घ्यावं लागेल आम्हाला, आणि नंतर मग तुम्हाला प्रीपेड करायचं असेल तेव्हा आईवडिलांना घेऊन या, त्यांचे पुन्हा फोटो काढावे लागतील, त्यांचे आधार कार्ड घेऊन या, त्या दोघांनाही घेऊन यावं लागेल, वगैरे वगैरे त्या मुलीने इन्स्ट्रक्शन्स दिल्या. आता खरी मेख इथंच आहे की फॅमिली प्लॅनमधनं या सगळ्या प्रकारचं बिल भरलं 4ही मोबाईलचं. त्याच दिवशी त्यांनी सांगितलं बसून तिथे की आता हे 2 फोन बाहेर काढा. तो प्रोसेस चालू केला, परंतु त्यांनी लगेच प्रीपेड करण्यास नकार दिला. म्हणजे 451 रुपये एका हँडसेटचे, दुसऱ्या हँडसेटचे 451 रुपये प्लस GST असे त्यांनी त्या माणसाकडून बरोबर 500-500 आणि वरती काही रुपये प्रत्येक हँडसेटचे कंपनीने कमावले. आता हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं माझ्या डोळ्यादेखत घडलेलं माझ्या मित्राचं. आता तुम्ही विचार करा, जवळपास घरटी 2 मोबाईल कमीत कमी असं गृहीत धरा, जवळपास 80 कोटी मोबाईल आपल्या भारत देशात सध्या कार्यरत आहेत. 80 कोटी हँडसेट्स, त्याच्यातले फक्त साधे मोबाईल सोडून देऊ आपण एक 10 कोटी, 70 कोटी गिराईक आहेत त्यांची. आता या 70 कोटीमध्ये या 3-4 कंपन्यांमध्ये माझ्या मित्रासारखा प्रसंग आलेले रोज किती गिराईक येत असतील? अगदी मिनिमम गिराईक असं धरतो मी, 1 कोटी लोकांना असा काहीतरी प्रॉब्लेम येतो, ते काहीतरी चेंज करायला जातात. मग ते प्रत्येकाला 451चा पॅक कंपल्सरी सांगतात. यू हॅव टू एंटर इन पोस्टपेड पॅक ऑफ 451 प्लस GST. मग 1 कोटी लोकांकडनं मिनिमम 525 रुपये. मित्रांनो, काय गणित आहे आणि कशा कशा पद्धतीने लोकांच्या खिशातनं पैसे काढले जातात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. दिसून न येणारा स्कॅम आहे हा, आणि लोक बळी पडतायत. मजबुरी आहे प्रत्येकाची. आज लाडकी बहीण योजना, मोबाईल पाहिजे तुमच्याकडं. आज जनधन योजना, तुमच्याकडं मोबाईल पाहिजे. तुमचं प्रत्येक अकाउंट आधारशी लिंक केलेलं आहे. म्हणजे तळागाळातल्या माणसांना सुविधा पुरवताना, तळागाळातल्या माणसांना अनुदान देताना काही 3-4 टेलिकॉम कंपन्यांची मालक, जे की कंसातल्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला, इलेक्शनला फंड भरपूर पुरवतात पक्षांना, त्यांच्या तिजोऱ्या भरण्याचं काम सरकार कोणतंही असो हे त्यांना करावंच लागतंय आणि करावंच लागत राहणार आहे. थोडक्यात BSNL या चांगल्या कंपनीची स्पेक्ट्रम सगळा प्रायव्हेट कंपन्यांना विकल्यामुळं
संपूर्णपणे वाट लागली. वन्स अपॉन ए टाईम 1,67,000 कर्मचारी BSNLमध्ये कार्यरत होते. आता काही लोक एक्सपर्ट्स म्हणतात BSNLमध्ये ॲक्च्युली 40,000 कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा हे काम होऊ शकतं. प्रायव्हेट सेक्टरला जी एफिशियन्सी तुमची चेक केली जाते, जर तुम्ही खूप मोठे एफिशियंट असाल, एनर्जेटिक असाल आणि तुमचा इंटेलिजन्स खरोखर कंपनीला काही फायदा मिळवून देण्यासारखं तुमच्याकडे कर्तृत्व असेल, तर देर इज नो बार फॉर सॅलरी. तुम्ही मागाल ती सॅलरी आजच्या इंटेलिजंट विद्यार्थ्यांना BE होऊन पासआउट झाले किंवा अगदी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही डिग्री घेऊन डिप्लोमाधारकसुद्धा बाहेर पडला तरी त्याला भरघोस पगारावर नोकऱ्या उपलब्ध आहेत. ते याच कारणाने मग स्पेक्ट्रम हा विकला सरकारने. का विकला? त्याला काही कर्मचारीसुद्धा कारणीभूत आहेत. आहे ना सरकारी नोकरी, चला दारू पिऊन पडूयात, 8 तास कशा तरी पाट्या टाकायच्या, 1-2 कंप्लेंट्स अटेंड करायच्या, ते आपण ग्रुपनी जायचं. म्हणजे छोटी कंप्लेंट असली तरी 5 माणसं गेली तिथे, त्याच्यातले 2 जण दारू पिऊन पडणार, झोपणार, बाकीचे 3 त्यांना सांभाळून घेणार आणि पगार मोर दॅन 50,000. मग नॅचरली हा सगळा तिजोरीवर येणारा बोजा डायरेक्ट काहीही न सांगता शेवटी सरकारला शस्त्र उभारावं लागलं आणि प्रायव्हेट सेक्टरला बढावा देण्यासाठी, अर्थात काय त्यांचे लागेबांधे असतील हे तुम्हा आम्हा सामान्यांच्या विचारांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. असा हा माझ्या एका मित्राचा अनुभव. त्याला विनाकारण पोस्टपेड 451 प्लस GST जवळपास 530 रुपयाच्या पॅक त्याला घ्यायला लावला बळजबरी. आता यथावकाश तो ते महिनाभर वापरेल किंवा नाही वापरलं तरी 400 रुपये रेंट आम्ही घेणारच, असंही त्या मुलीने सांगितलं. आता त्या मुलीला तरी काय दोष द्यायचा? वेन कंपनी हॅज फ्रेम्ड सम रूल्स अँड रेग्युलेशन्स दे हॅव टू ॲक्ट वाईज. या गोष्टींचा सामान्य जनाला किती मोठा त्रास होत असावा याचा विचार केलेलाच न बरा. आज मध्यमवर्गीय कुटुंबाला विनाकारण जेव्हा हे 1100 रुपये भरावे लागणार आहेत महिन्याचे, त्याच्यानंतर पुढचा प्रोसेस होणार. मग ही अशी प्रोसिजर बनवण्याच्या मागं कंपनीचा हेतू काय आहे? एकच हेतू आहे, जो कोई भी किसी भी तरह की कंप्लेंट लेके आएगा हमारे ऑफिस में, हमारी तिजोरी में कुछ न कुछ जरूर आना चाहिए. अशा पद्धतीने त्यांचे रूल्स सगळे फ्रेम केलेले असतात आणि तिथं तुमचा आमचा सामान्यांचा काहीही आकांडतांडव चालत नाही. हे अगदी कटू सत्य आहे. कारण जर आरडाओरडा केलेला चालत असता तर मग त्या शोरूमवरती मोर्चे आजपर्यंत गेले असते. कुणालाही तिथे कोणत्याही प्रकारचा स्कोपच ठेवलेला नाही आहे आणि सवय तर लागलेली. चला आता या सवयीच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या खिशाला कशी कमीत कमी कात्री बसेल, तुम्हाला जर ॲडिक्शन झालं असेल फोनचं तर त्याच्यातनं तुम्हाला कसं बाहेर पडता येईल, या सगळ्या गोष्टी आता ज्याच्या त्याने ठरवल्याच पाहिजे. तुमच्या घरामध्ये जर मुलांनासुद्धा मोबाईल असेल, वय वर्ष 10-12ची मुलं आहेत आणि त्यांचा जर अव्याहत वापर असेल, आईवडील जर आईबाबा सर्व्हिसला जात असतील, त्यांच्यावर कंट्रोल करणारे आजी आजोबांना ते जुमानत नसतील, तर मात्र मग तुमच्याकडं हा बिल वाढतच जाणार, तुमच्या खिशाला कात्री बसत राहणार. आज तुमची परिस्थिती चांगली आहे म्हणून तुम्ही दुर्लक्ष करत ते बिल भरत राहणार. परंतु ज्यांची परिस्थिती जेमतेम आहे, जो अगदी मिनिमम उत्पन्नामध्ये, कमीत कमी उत्पन्नामध्ये कसा तरी दिवस ढकलतो या महागाईच्या काळात, त्या लोकांना मात्र आता नक्कीच सावधानतेने हा मोबाईल वापरणं गरजेचं झालं आहे. बरं, त्यांनी मिनिमम प्लॅनसुद्धा वाढवून ठेवलेत. पूर्वी 50 रुपयाचं रिचार्ज पण चालायचं, फोन चालू राहायचा. आज तुमचा नंबर कंटिन्यू रनिंगमध्ये राहायला त्यांनी मिनिमम प्लॅनची सुद्धा अमाऊंट अशी वाढवली आहे की मला आश्चर्यचकित होतो मी की केवढा हा, ज्यांना उत्पन्न काही नाही आहे, कमी उत्पन्न आहे, रोजचं हातावर पोट आहे, त्या माणसांचे कमीत कमी 150 ते 200 रुपये एका हँडसेट मागं घरातले जातातच आहे सरकारच्या तिजोरीत. सरकारच्या म्हणण्यापेक्षा या खाजगी मालकांच्या तिजोरीत.
म्हणजेच कुठेतरी थोडीशी आपल्याला स्वतःची सवय कमी करावी लागेल. जिथं अत्यावश्यक आहे, बँकांना आता मोबाईल अटॅच केलेले आहेत. तुमच्या कुठल्याही योजनेचे पैसे जर तुमच्या बँकेत येणार असतील तर ते तुम्हाला समजतं डायरेक्ट घरात बसून. तुम्ही मग ते काढू शकता जाऊन किंवा ऑनलाईन तुम्ही काही ट्रान्सफर करू शकता तुमच्या गरजेनुसार. त्यासाठी मोबाईल हा आता अत्यावश्यक झाला आहे. प्रत्येक गोष्ट लिंकिंग केलेली त्यांनी, आधार, पॅन, मोबाईल, म्हणजे या गोष्टी अत्यावश्यक झालेल्या आहेत. परंतु योजनांचे पैसे द्यायचे आणि गरिबाच्या खिशातले 200 रुपये दरमहा एका हँडसेट मागं अशा पद्धतीने काढून घ्यायचे, हे कुठंतरी मनाला खटकतंय माझ्या. म्हणून या तळागाळातल्या लोकांसाठी तरी कमीत कमी उत्पन्नाचे गट बघून तरी त्यांचे पॅकेज जी आहेत मोबाईलची ती 100 रुपयाच्या आतलीच पाहिजेत. 28 दिवसांना 50 रुपयात या लोकांना मोबाईलचा पॅक मिळाला पाहिजे. त्यांच्या माफक गरजेपुरता मोबाईल त्यांना वापरता आला पाहिजे. जिथं आज त्यांचे 200 रुपये जात आहेत तिथं त्यांना 50 रुपयात ही सेवा उपलब्ध करून देणं या खाजगी कंपन्यांना कंपल्शन केलं पाहिजे. आता गोष्ट बारकीसारखीला वाटते म्हणून कोणी आवाज उठवणार नाही. संकल्पना माझ्या डोक्यात आली, मी ती व्यक्त करतोय. ज्यांना आवडेल त्यांनी एकमेकांमध्ये शेअर करा. कारण जे आज जगण्यासाठी धडपडत आहेत त्यांना कुठंतरी जगण्याचं बळ मिळावं, कुठंतरी त्यांचं जगणं सोपं करावं, हे आपलं, तुमचं, आमचं, ज्यांना त्यांच्यापेक्षा बरी परिस्थिती दिली आहे या सगळ्या नागरिकांचं आद्य कर्तव्य नाही का, असं मी तरी मानतो. चला मित्रांनो, शेअर अलॉट हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या. खाजगी कंपन्यांचा जो हा ससेमिरा चालू आहे, जे काही रूल इज रूल असं करत त्यांनी पैसा कमवण्याचं एक हत्यार जे उपसलं आहे, त्याची धार कुठेतरी बोथट केली पाहिजे, त्याची धार कुठेतरी कमी केली पाहिजे आणि सरकार दरबारात हा आवाज पोहोचवला पाहिजे. हे तुमचं, आमचं, सगळ्यांचं कर्तव्य आहे. ज्या गोष्टी खटकल्या त्या मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवल्यात. आता तुमचं काम आहे, तुम्ही तुमच्या 4 मित्रांना नक्की शेअर करा आणि काहीतरी यातनं चांगलं घडलं तर त्या तळागाळातल्या लोकांचं जगणं सुसह्य झालं तरी मला सार्थक झालं असं वाटतं. पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन विषयांसह. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनल, द ओनली चॅनल विथ फुल ऑफ व्हरायटी अँड 7587 videos. Please enjoy the channel.